नमस्कार. कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. गाजरांचा सीझन सुरू झाला आहे. गाजर पाहिले की सगळ्यात अगोदर आठवण होते ती गाजरच्या हलव्याची. तर आज मी तुमच्यासाठी गाजरच्या हलव्याची रेसिपी घेऊन आली आहे. तर हा गाजरांचा हलवा चविष्ट तर आहेच, तसेच गाजरचा कलर न बदलता त्यात दूध न वापरता रसरशीत असा गाजरचा हलवा आज बनवणार आहोत. तर हे पाहण्यासाठी चला रेसिपीकडे वळूयात. या ठिकाणी मी अर्धा किलो लाल चुटूक गाजर घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रमाण वाढवू शकतात. आणि आपण जे साहित्य घेतले आहे ते दुप्पटीने वापरायचे. या ठिकाणी मी गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत. आपण लगेचच त्यांची साल काढून घेऊ. या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला हलवा करायचा असेल तर गाजर लाल चुटूकच असायला हवे आणि थोडे जाडसर घ्यावेत. गाजर जाड असल्यास ते खिसायला अगदी सोपे पडतात आणि लगेचच खिसले जातात. आणि ते जेवताना खायचे असतील तर तुम्ही बारीक गाजर घ्यायचे. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला हलवा करायचा असेल तर गाजर जाडसर घ्या. या ठिकाणी मी सगळे गाजर आता खिसून घेत आहेत. तर मी अशा रीतीने गाजर खिसून घेतलेले आहे. तुमच्याकडे असलेल्या खिसणीच्या साहाय्याने तुम्ही गाजर खिसून घ्या. पुढे मी एका कढईत 2 ते 3 चमचे तूप घेतले आहे. तुपामध्ये आपल्याला बारीक चिरलेले काजू बदाम पहिले तळून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही मनुके देखील टाकू शकतात. माझ्याकडे काजू बदाम होते म्हणून फक्त मी तेच टाकले. काजू आणि बदाम व्यवस्थितरित्या आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे पहा, अशा रीतीने काजू झाल्यावर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आणि लगेचच राहिलेल्या तुपामध्ये खिसलेले गाजर आपण टाकून घेऊयात. आपल्याला एवढेच तूप पुरेसे असेल म्हणून नंतर तूप टाकण्याची आवश्यकता नाही. आता तुपामध्ये गाजर 4 ते 5 मिनिटं परतवून घ्यायचे आहे. गाजरांचा कलर हलकासा नारंगी झाला म्हणजेच आपल्याला समजायचे आहे की ते तुपात व्यवस्थित परतले गेले. हे पहा, या ठिकाणी आपले गाजर नारंगी झालेले आहेत. त्यानंतर आपण लगेचच त्यात तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून देऊयात आणि मी 2 चमचे ड्रायफ्रूट्स बाजूला काढलेले आहे. नंतर आपण ते गार्निशिंगसाठी वापरू. ते टाकल्यानंतर त्यांना एकत्रित करून घेऊन त्याच्यात अर्धा कप साखर टाकून देऊयात. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकतात. आता साखर टाकली गेल्यानंतर ती देखील आपण त्याच्यात एकत्रित करून घेऊ. साखर टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण एकत्रित करत राहायचे आहे, जेणेकरून साखर तळ्याला चिटकून जळणार नाही. 3 ते 4 मिनिटांनंतर साखर विरघळली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवायची आहे आणि साखरेचा पाक पुन्हा आटेल पण गाजरचा हलवा लुसलुशीत राहील यापर्यंत त्याला आपल्याला परतत राहायचे आहे. हे पहा, थोड्या वेळाने म्हणजेच 4 ते 5 मिनिटांनंतर पाक पूर्णपणे आटलेला आहे आणि आपण लगेचच त्यात कुटलेले 3 ते 4 वेलदोडे टाकणार आहोत. वेलदोडा टाकल्यानंतर आपण हे मिश्रण 1 मिनिट परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून वेलदोड्याचा सुवास त्या गाजरच्या हलव्यात उतरेल. अशा रीतीने 1 ते 2 मिनिटांनंतर आपला गरमागरम गाजरचा हलवा तयार आहे. तुम्ही पाहू शकता, गाजरचा कलर किंचितही बदललेला नाही आणि लाल चुटूक असं गाजरचा हलवा आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने गाजरचा हलवा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला तो अत्यंत आवडेल आणि चवीला देखील भन्नाट लागतो. तर चला लगेचच बाजारातून गाजर आणा आणि अशा पद्धतीचा गाजरचा हलवा नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की तो तुम्हाला कसा वाटला. अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकन दाबायला नक्की विसरू नका, जेणेकरून मी नवीन टाकलेला व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल.
चला भेटूया पुढील रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.